या 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 बसा, फराळ करून घ्या. काय खाणार आहेस तू? काकू इतक्या पटकन फराळ तयारही झाला. वा, हा फराळ बघून माझी भूक तर दुप्पट वाढली आहे. हा मग खा आता लवकर. चल बस ग. अगं तू नुसती बघत काय बसलीस, खा ना. काकू पण मला आधी सांगा, तुम्ही इतका फराळ केला कधी? अगं काल तुला बोलावणार होते, पण तुम्ही एवढे दमून आला होतात. मग म्हटलं आता तू कसली करतेस फराळ. मग शकूला बोलावून घेतलं मी. तिला म्हटलं तुझ्या घरचा फराळ सुद्धा इथेच कर. काकू, लाडू मस्त झालं. वा काकू, तुम्ही बिझनेस सुरू करा. फक्त या फराळावर ना लाखोनी करोडोनी पैसे कमवाल तुम्ही. बिझनेस नको, बिझनेस नको. काय फराळ कमर्शियल झाला ना की त्याची चव कमी व्हायला लागते. अहो काय उद्या सुरू करणार आहे का? त्यांनी आपलं सुचवलं. हा हा. बरं, तुम्हाला विरारला जायचंय, लक्षात आहे ना? हो म्हणजे काय, आम्ही जाणारच होतो. त्यांना नमस्कार सांगा माझा. हो सगळ्यांना सांगतो. नाही नाही, सगळ्यांना नको, फक्त त्यांनाच सांगा. बर. हा. काका काकू, आम्ही दिवाळीला तुम्हाला जे काही गिफ्ट देऊ ते नाही न म्हणता घ्यायचंय. मला कशाला काय देताय? हो प्रेमाने देतो म्हणतायत तर घ्या ना. उगाच त्याला भुर्दंड कशाला, म्हणून बोललो. आपल्या माणसांसाठी केलेला खर्च कधीच जड नसतो काका. प्लीज घ्या ना. बरं ठीक आहे ना, जास्त महाग नको. हो आम्ही येऊ. हो या. हो येतो. हा हा. काय हो, कसला विचार करताय? गुढी आहेत पोर, गुढी आहेत. आ काय खाऊन बोललात? नाही म्हणजे ते जास्त वाढते. काही नाही, मला आपलं वाटलं ते बोललो मी. बघू बघू माझ्याकडे बघा. तो कौतुक नको, कौतुक नको. हा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा प्रसाद घ्या घ्या. घे रजनी. जय. ए सारिका, आमचे फोटो काढ. काय ग, त्याला फोटो काढायचे. माझा जय काय आपले दोघं. आज लक्ष्मीपूजनानंतर फिल्म बघायला जाऊया. आज जरा अवघड आहे, विरारला जायचं ना आज. आज विरारला जायचंय म्हणजे? एरवी कुठे जातोस? नाही म्हणजे आज लवकर जायचंय विरारला असं म्हणायचं होतं मला. लक्ष्मीपूजन आहे ना घरी. तुझ्या घरी नसतं लक्ष्मीपूजन? असतं ना. अरे म्हणूनच मी म्हटलं ना, लक्ष्मीपूजनानंतर फिल्म बघायला जाऊया. एनिवे आपण फिल्मचा नंतर ठरवू. सारिका, आमचा फोटो काढ ना. तुमचं झालंय ना? आलाय. हा. एक मिनिट एक मिनिट. काय? हा आता काय? झाला? हो. जुई, झाला ना बाळ आपला फोटो काढून? जा आता. थांब ना, आता आमच्या दोघांचाच काय. हास की. झाला? दाखव. नंदिनी, ती फाईल मिळाली ना? हो ग हो. फराळ खूप छान झाला होता. आवडला? हो खूप आवडला.
आणि मुलांना? मुलांना तर खूप आवडलं. बरं ऐका ना, करंजा ओल्या नारळाच्या आहेत, लवकर खाव्या लागतील नाही तर खराब होतील. हो 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 सांगतो. आणि हे तू तुझ्या आईसाठी मागवलेलं संधिवाताचं तेल. थँक्यू. ए नंदिनी, फराळ खरंच खूप छान झाला होता. अगदी सुगरण आहेसा तू. आज ब्रेकफास्ट सुद्धा त्याचाच केलाय. हो ए तिलू, पण तुला तर आवडत नाही ना. तू तर नेहमी म्हणत असते दिवाळीचा फराळ वगैरे बंद करायला पाहिजे. मग हो, कारण आतापर्यंत कधी मनापासून खाल्लाच नव्हता ना. आत्ता खाल्ला, खूप आवडला. अशीच प्रत्येक गोष्ट मनापासून करत जा, खूप आवडायला लागेल. बर, उद्या आणखीन आणून दे ना फराळ तुला. ए जास्त नको हं, वजन वाढेल माझं. घ्या, माझं कुठे वाढलंय. मॅडम, हा. हॅपी लक्ष्मीपूजन. तुम्हाला सुद्धा. घरच्यांना सगळ्यांना सांगा. हो नक्की काकांना सांगा, सांगते. काकूंना सांगा बर. आणि शकूला सांगा हॅपी दिवाळी म्हणून. सांगते. हे काय सगळे उभे करायला? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपल्या दिवाळी वेकेशनच्या सगळ्या टूर्स फुल झाल्यात त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. खरं सांगू का, आपली टूर ना पूर्ण भरणारच होती, कारण मी कुलदेवतेकडे तसं मागणंच केलं होतं ना. अरे वा, सगळ्यांचे पगार क्रेडिट झालेत अकाउंटला. हो, मी सांगितलं नव्हतं ही दिवाळी आपल्या सगळ्यांसाठी भरभराटीची असणार आहे म्हणून. करेक्ट. हा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीच पावली म्हणायची. चला, माझ्या मुलांचे फटाके सुटले. हाय, सगळे खुश ना? हो हो. जय, येस सर. तुझ्या पगारातून काही रक्कम कापून घेतली, त्यामुळे तुझा पगार कमी आलाय. हो, म्हणजे समजलं मला ते. पण सर, मी हे धरूनच चाललो होतो. गरजेला अविनाश सरांनी मला काहीच ओळख नसताना मदत केली होती, हेच खूप आहे माझ्यासाठी. आणखीन एक गुड न्यूज आहे. सरांनी सगळ्यांसाठी बोनस जाहीर केलेला आहे. अरे वा. तेव्हा एक एक करून सरांच्या केबिन मधून आपलं पाकिट घेऊन जा. रजनी, अरविंद सर, आधी तुम्ही जा, कारण सगळ्यात सिनियर तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा. शकूसाठी एक साडी घ्या आणि 500 रुपये पण द्या तिला. हो, बोनस द्यायचा आहे तिला. ते द्याच हो, हेही द्या. काय आता इतकी वर्ष झाली आपल्याकडे राहते, तुझी काळजी घेते, घरच्यासारखं करते सगळं. पण त्यात वेगळं काय करते ती? सगळ्याच तर कामवाल्या करतात. नाही करत असतील, पण शकू एक गोष्ट जी करते ती दुसरी कुठलीच कामवाली करत नाही. अगं बाई, ती कुठली? माझी बोलणी खाणं. आजकाल स्वतःची पोरं सुद्धा आपलं ऐकत नाहीत, पण मी इतकी बडबड करतो ती सगळं ऐकून घेते. पाया जाते, पण दुसऱ्या दिवशी कामावर हजर परत. काय उगाच डोक्यावर चढायला नको म्हणून तिच्याशी मी आपलं गोड बोलणं टाळतो. ते तर तुम्ही सगळ्यांच्याच बाबतीत करता. असू दे असू दे, आता मी सांगितलंय ते दे तिला, मग हे परत डोक्यावर चढेल. आणि हे मी सांगितलंय हे तिला सांगू नको. ओटा एकदम चकाचक करून आलो. परवाच मांडणी साफ केली ना, ही एवढाली धूल. म्हणलं दिवाळी आहे,
जिकडे तिकडे धूळ बरी नाही. फटका घेतला आणि साफ केलं, चक्काचक एकदम. बर, उद्याला पंखा साफ करून देतो. दिवाळी आहे ना, सगळं चकाचक दिसलं पाहिजे. सगळ्यांची दिवाळी सुरू झाली. आमच्याच दिवाळीचा पत्ता नाही. पोट्ट्या हट्ट करत होता, फटाके पाहिजे, फटाके पाहिजे. म्हणलं एकाच्या पगारात काय काय होतं. मला बी साडी घ्यायची राहिली दिवाळीची. कशाला सांगायला पाहिजे सारखं दिवाळी दिवाळी म्हणून? काय ग, न सांगता इतकी एक्स्ट्रा कामं केलीस कशाला? सरळ बोनस मागायचं ना. सगळंच मागते, बोनस द्या. हा, मला वाटलंच होतं. द्या तिला, द्या पगार द्या आणि दिवाळीचा बोनस द्या. त्याच्यावर 1 रुपया देऊ नका तिला. कोणाच्या गोड बोलण्याला भुलायचं ना, सांगून ठेवतो. हा, नका घेऊ मला काही. नाही मला साडी घेतली तर आमची दिवाळी होणार नाही की काय? अगं शकू, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, जे हवं ते मिळेल तुला. झालं? ए नंदिनी, सिल्कच्या साड्यांचं मस्त एक्झिबिशन लागलंय. आपण आज संध्याकाळी जाऊया जाऊया ना. तू घे, मी फक्त बघत बसेल. का? बोनस मिळालाय ना? अगं असं काय, सेव्हिंग नको का करायला? तुझं प्लॅन काहीतरीच असतं. गप्पा बस. अगं बास. अगं काय, किती फोटो काढशील? अहो नंदिनी मॅडम, तुमच्या दोघींची गट्टी नक्की जमणार हे मला आधीपासूनच माहित होतं. कसं आहे, तुमचा वाढदिवस असतो 3 तारखेला आणि तिलोत्तमा मॅडमचा असतो 12 तारखेला. म्हणजे 1 आणि 2 3, म्हणजे दोघी 3-3. तुमच्या दोघींची मैत्री अशीच अखंड राहणार आहे. राहू दे ग बाई, खरंच राहू दे. ए उत्तमा, हिची आकडेवारी ऐकली ना की मला काय वाटतं माहितीये का, ही प्रत्येक गोष्ट मोजून करत असेल. म्हणजे बघ ना, शंकरपाळ्या 405, हा हा, चकल्या 108, लाडू 51, करंजा 201. हा. काय माहितीये का, मी काही स्वतः फराळ बनवत नाही, खरं ऑर्डर देते. पण तुम्ही दोघींनी जर का हीच कल्पना मला आधी सुचवली असती ना, तर मी नक्की अशाच प्रकारे ऑर्डर दिली असती. घ्या. ए जुई, काय ग, खुश ना? मग काय ठरवलंस खरेदीचं? काय नाही. अगं दिवाळी सारख्या सणाचं सुद्धा काही ठरवलं नाहीस. कशी ग तू? ए पण लग्नाविषयी काही ठरवलंयस का? अगं जुई, तिकडे का बघतीयेस? ओ, जयराम आहे ना केबिन मध्ये. जुई, बोलत जा ग घडाघडा. असं सारखं सारखं गप्प बसू नये. स्वतःला व्यक्त करायला शिक. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला ही दिवाळी फार चांगली जाणार नाही जय, कारण तुमचा पगार कमी झालाय. याचं कारण असं आहे की नाही सर, कारण सांगण्याची काही गरज नाही. तेव्हा माझी ओळखही नसताना तुम्ही मला मदत केली होती आणि ते पैसे पगारातून कापून घेतले तर त्याचं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. हा तुमचा बोनस. मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत जय. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणि हो, जाताना जरा आधी तिला आत पाठव. पाठवतो. खूप तेलकट होतं ना ग, मग मी काय करते, भाज्यांना हल्ली तेलच घालत नाही, पाण्याची फोडणी घालते. अगं छान लागतात. मिस आदिती, तुम्हाला अविनाश सरांनी आत बोलवलंय. हो, अभिनंदन जय. थँक्यू. सगळ्यांना बोनस मिळाला, पण आज एक माणूस हुकला ना बोनस मिळायचा, आम्ही.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बोनस मिळाला ना की मज्जा असते ना. नेमकं आत्ताच त्याला गावी जायचं होतं आणि मी येते जाऊ. हा हा जाऊ दे. सर मे आय कम इन? या मिस आदिती, दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर, तुम्हाला पण. हा तुमचा बोनस. थँक्यू सर. एक मिनिट. हे तुमच्यासाठी. हे काय? स्पेशल गिफ्ट. आदिती, हे तुमच्या परफॉर्मन्स साठीचं गिफ्ट आहे. देसाई साहेब, तुम्हाला सुद्धा देव टूर्स तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मग दिवाळीचं काय स्पेशल? घरच्यांबरोबर साजरी करा. कोण कोण असतं तुमच्या घरी? सगळे आहेत घरी त्याच्या. फक्त बहीण नाहीये भाऊबीजेसाठी. हो ना जय? खूप नाराज होत असशील ना भाऊबीजेच्या दिवशी? पण डोंट वरी, या वेळेला तुझी भाऊबीजही खूप आनंदात साजरी होणार आहे. कसा विचार? अरे जुई आहे ना आपली, आमच्या जुईसाठी भाऊबीजेचं गिफ्ट घेऊन ठेव, नाहीतर राग येईल तिला. माझ्या आणि जयच्या नात्याला कोणत्याही नावाची गरज नाही. आम्ही खूप चांगले मित्र होतो. हो ना जय? हो. जुई, हे तू बोलतीयस? एवढं बोलायला लागलीस तू एकदम? क्या बात है, व्हेरी गुड. ए, अमितनी गावी जाताना स्वतःची लिंबू टिंबूची कामं दिली आहेत करायला, ती संपली? झाली कंप्लीट इतक्यात? बघ ना, अमितही तुला स्वतःची चांगली मैत्रीण समजतोय एकदम. हो, कारण आम्हाला कुणाला काम नाही दिलं त्यांनी, तुला काम देऊन गेला एकटीला. तो येताना चिक्की बिक्की आणेल ना तुझ्यासाठी. मस्त एन्जॉय कर. काय बाबा, या वेळेला दिवाळी एकदम मज्जेत जाणार आहे कुणाची तरी. सर मी इतकं काही केलेलं नाहीये. मी फक्त माझं काम केलंय आणि तुम्ही बोनस सुद्धा दिलाय. सो दिस इज इनफ फॉर मी. याची खरंच काही गरज नाहीये. तुम्हाला जो काही बोनस दिलाय त्याही पेक्षा तुम्ही खूप काहीतरी डिझर्व करता, जे ऑफिस मधलं इतर कोणी करू शकत नाही. त्याच्यासाठीच हे गिफ्ट आहे, स्पेशल गिफ्ट. प्लीज. थँक्यू सर. आणि अशा गोष्टी बाहेर डिस्कस करायच्या नसतात हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ऑल द बेस्ट.